ध्येय फक्त यश मिळवण्यासाठी नव्हे, तर तुम्ही कोण होणार आहात हे ठरवण्यासाठीही उपयोगी पडतं. पुढील मुद्दा आहे लोकांबद्दल योग्य विचार करा. यशस्वी माणसं केवळ स्वतःबद्दलच चांगला विचार करतात असं नाही, तर इतरांबद्दलही सकारात्मक विचार ठेवतात. लोकांबद्दल आपला दृष्टिकोन ठरवतो की आपण त्यांच्यासोबत कसं वागतो आणि शेवटी किती पुढे जातो. प्रत्येक व्यक्तीकडे मूल्य आहेत, ते ओळखा. कोणीही लहान नाही, प्रत्येकाकडून काही शिकता येतं. आदर आणि नम्रतेनं वागल्यास लोक तुमचं सहकार्य करतात. निंदा, मत्सर किंवा द्वेष नको. ही नकारात्मक भावना तुमचंच मन थकवतात. एखाद्याच्या यशावरून प्रेरणा घ्या, तुलना करू नका. लोकांना प्रोत्साहन द्या, मोठं बनवा. जेव्हा तुम्ही इतरांना त्यांची ताकद दाखवता, तेव्हा तुम्हीही मोठे होता. एक चांगला नेता इतरांमध्ये विश्वास जागवतो. लोकांशी बोलताना त्यांची किंमत वाढवा. नावाने हाक मारा, ऐका, कौतुक करा. हे साधं वाटतं, पण लोकांच्या मनात खोलवर बसतं. इतरांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमचा सामाजिक आरसा. आदर, मदत आणि प्रोत्साहन या गोष्टी तुमचं यश मजबूत करतात. थिंक राईट टुवर्ड पीपल अँड पीपल विल थिंक राईट टुवर्ड यू. पुढील मुद्दा आहे कृतीची सवय लावा. यशस्वी लोक वेगात निर्णय घेतात आणि लगेच कृती करतात. ते फक्त विचार करत बसत नाहीत. ते सुरुवात करतात, धावतात, शिकतात आणि पुढे जातात. लेखक सांगतात, कृती ही यशाची सुरुवात आहे. सुरू करा, परिपूर्णतेची वाट पाहू नका. बहुतेक लोक वाट बघतात की सर्व काही परिपूर्ण होईल, पण असं कधीच घडत नाही. आज काय करता येईल त्यावर लक्ष केंद्रित करा. कृती भीती कमी करते. एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना भीती वाटते, पण कृती करत गेलात की आत्मविश्वास वाढतो. दिवसाची सुरुवात कृतीने करा. पहाटे उठल्यावर लगेच एखादी गोष्ट पूर्ण करा. अंथरूण नीट करणं, व्यायाम करणं, या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे दिवसभराची ऊर्जाही तयार होते. झालेच पाहिजे अशी वृत्ती ठेवा. प्रत्येक काम असं समजा की ते करायलाच हवं. आय विल डू इट नाव ही मानसिकता यशाकडे नेत जाते. कृतीला पर्याय नाही. योजना, स्वप्न, विचार हे सगळं तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा त्यामागे ठोस कृती असते. स्टार्ट स्मॉल, ॲक्ट नाव, ग्रो कन्सिस्टंटली. पुढील मुद्दा आहे आत्मविश्वास वापरा. यूज कॉन्फिडन्स टू गेट अहेड. यशस्वी लोक हे वेगळे नसतात. ते फक्त स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवतात. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता, तेव्हा इतरही तसंच समजतात. स्वतःवर विश्वास ठेवणं ही यशाची पहिली पायरी आहे. मी करू शकते का ही मानसिकता बाळगा. प्रत्येक अडचणीत स्वतःला विचारा, हे मी कसं करू शकेन. शक्यता शोधा, अडथळे नव्हे. नकारात्मक आत्मसंवाद थांबवा. माझ्याकडून होणारच नाही, मी लायकच नाही हे शब्द वापरणं बंद करा. त्याऐवजी बोला, मी शिकेन, मी प्रयत्न करेन. चालणं, बसणं आणि बोलणं आत्मविश्वासाने करा. तुमचं शरीर भान तुमच्या मनावर परिणाम करतं. सरळ उभं राहा, नजरेला नजर द्या आणि स्पष्ट बोला. तयारी म्हणजे आत्मविश्वासाचं इंधन. जेवढी तयारी जास्त तेवढा आत्मविश्वास जास्त. तयारी करत राहा आणि दररोज स्वतःला सुधारत जा. आत्मविश्वास हा नैसर्गिक नसतो, तो निर्माण करावा लागतो. तयारी, सकारात्मक विचार आणि कृती हे त्याचे 3 मुख्य पाया आहेत. बिलीव्ह यू कॅन अँड यू आर हाफवे देअर. पुढील मुद्दा आहे अपयशाचं यशात रूपांतर करा. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयश लपलेली असतात, पण ते लोक आपल्या अपयशांना पराभव न मानता शिकण्याची संधी मानतात.
अपयशाला शिक्षण म्हणून स्वीकारा. चुका म्हणजे पराभव नाही, त्या म्हणजे मार्गदर्शक. प्रत्येक चुका सांगतात काय चुकलं आणि पुढच्या वेळी काय सुधारायचंय. अपयशांवर प्रतिक्रिया देताना सकारात्मक राहा. चुकल्यावर स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी यातून काय शिकते. दुसऱ्यांच्या टीकेला योग्य दृष्टिकोनातूनच घ्या. टीका ही तुमच्या विचारशक्तीची परीक्षा आहे. योग्य टीका स्वीकारा, पण निरुत्साही लोकांकडून प्रेरणा घेऊ नका. पुन्हा प्रयत्न करेन ही वृत्ती ठेवा. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहा. अनेक मोठ्या व्यक्तींनी आपली सुरुवात अपयशाने केली होती, पण त्यांनी हार मानली नाही. अपयश ही यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे. त्याला न घाबरता त्याचं विश्लेषण करा, शिका आणि पुढे चला. पुढील मुद्दा आहे आपल्या गरजा वाढवा. थिंक बिग अबाउट युअर गोल्स. छोटा विचार करणं हे यशाचा सर्वात मोठा अडथळा असतो. मोठं स्वप्न बघा, मोठं ध्येय ठेवा आणि त्यासाठी कृती करा. मोठा विचार करणं म्हणजेच आत्मविश्वास दाखवणं. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही मोठं ध्येय ठेवू शकता. यशस्वी लोकांना खूप मोठं आहे असं कधीच वाटत नाही. त्यांना हे होऊ शकतं असं वाटतं. स्वतःचा विचार करा, मी अजून काय गाठू शकतो. आर्थिक, वैयक्तिक, सामाजिक प्रत्येक क्षेत्रात स्वतःची मर्यादा वाढवा. एक पायरी वरती जायचा प्रयत्न करत राहा. मोठा विचार करणं म्हणजे मोठी जबाबदारी स्वीकारणं. जास्त परिणाम, जास्त लोकांवर प्रभाव आणि जास्त शिक्षण हे सगळं मिळणं, पण त्यासाठी आधी मनात जागा असायला हवी. सतत स्वतःला स्ट्रेच करा. जर तुमचं ध्येय तुम्हाला थोडं घाबरवत नसेल तर ते छोटं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओढून पुढे नेत नाही तोपर्यंत वाढ शक्य नाही. मोठा विचार म्हणजे आयुष्याला मोठा दृष्टिकोन देणं. मोठं ध्येय ठेवा, ते पूर्ण होण्यासाठी कृती करा आणि यश तुमचंच होईल. ड्रीम बिग, ॲक्ट बिगर. आता आपण या पुस्तकातील सर्वात शेवटचा मुद्दा ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे यशाची सवय लावा. मेक सक्सेस अ हॅबिट. यश ही एक घटना नाही, ती एक सवय आहे. जसं नियमित व्यायाम केल्यावर शरीर मजबूत होतं, तसं सकारात्मक सवयींनी मन आणि आयुष्य मजबूत होतं. छोट्या यशाची सवय लावा. दररोज एखादं छोटं लक्ष्य गाठा. लहान यशांनी मोठ्या आत्मविश्वासाची पायवाट तयार होते. सकारात्मक विचारांची सवय लावा. नेहमी चांगलं, शक्य असलेलं आणि प्रगतीचा विचार करा. जे जसं विचारतात तसं ते बनतात. दिवसाची सुरुवात यशस्वी सवयींनी करा. व्यायाम, ध्यान, नियोजन यामुळे दिवसभर प्रोडक्टिव्ह राहता येतं. यशस्वी लोक सकाळी वेळेवर उठतात आणि तयारी करून दिवस सुरू करतात. यशस्वी लोकांच्या सवयी आत्मसात करा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. त्यांचे विचार, शिस्त आणि वर्तन तुम्हाला प्रेरणा देतील. यश हे योगायोग नाही, ते सवयींचं फलित आहे. नित्यनियमाने छोटे निर्णय, सकारात्मक कृती आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे यशाचे मूळ आहे. मेक सक्सेस युअर डेली डिफॉल्ट. या पुस्तकातून आपल्याला समजतं, मोठा विचार करा, सकारात्मक राहा, कृती करा आणि यश तुमचंच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या प्रेरणादायक पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला. मोठं विचार करणं, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि स्वतःवरचा विश्वास या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जीवनात किती मोठा बदल घडवून आणता येतो हे आपण पाहिलं. माझी आशा आहे की या पुस्तकातले विचार तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.
जर तुम्हाला ही ऑडिओ सिरीज आवडली असेल तर पुस्तक प्रेम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा. लवकरच मी घेऊन येणार आहे आणखी एक प्रेरणादायी पुस्तक. तोवर मोठा विचार करा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद आणि शुभेच्छा.